उदोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। आज मी आपल्याला कुलदेवतेची सेवा, कुलदेवतेचा मान सन्मान आणि प्रत्येक वर्षी कुलदेवतेला जाणं गरजेचं आहे का, त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे। देवघरामध्ये कुलदेवतेचे टाक कोणते असावे, कसे असावे, ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण कुलदेवता, कुलदैवत याच्याबद्दल पूर्ण मान सन्मान याच्याबद्दल मी पूर्ण माहिती सांगणार आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल। दुर्गा सप्तशती, मल्हारी सप्तशती त्याची वाचायचं कसं तो पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगेल। आता आजच्या व्हिडिओमध्ये कुलदेवतेचा मान सन्मान। आपल्या घरामध्ये मुख्यतः देवघर प्रत्येकाच्या घरामध्ये आहे, ज्या घरामध्ये देवघर नाही ते स्मशान समजावं, म्हणून साधं सोपं देवघर घेऊन टाका। असं नाहीये 10,000चं देवघर पाहिजे, 25,000चं देवघर पाहिजे, 50,000चं देवघर पाहिजे, त्याचा विरोधी तसं नाही पाहिजे। देवघर साधं आणि सोपं पाहिजे, जास्त मोठं देवघर पण नको। असं खूप जणांचे मी देवघर बघितले, 50,000चे देवघर आहे दादा आमचं आणि एवढं मोठं देवघर। छोटं देवघर पाहिजे, छोटं। आपण देवाच्या घरात राहतो, देव आपल्या घरात नाही राहत। जसं खूप जणांच्या घरामध्ये पाठी असते की आम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या घरात राहतो, हे घर महाराजांचं आहे असं खूप जण लिहितात, बरोबर आहे। तसंच आपलं देवघर हे छोटं असावं। आणि आपल्या देवघर छोटं असण्याचं कारण तुम्हाला सांगतो काय, जेवढं तुमचं घर मोठं, देवघर तुमचं जेवढं मोठं तेवढं तुम्ही देव जास्त ठेवणार। आणि देवघर जर छोटं असेल तर तुमचे देवघरामध्ये देवीचे टाक असेल हे तुम्ही कमी ठेवणार। मोठं देवघर असेल तर मोठं जास्त देव ठेवणार, हा फरक आहे। छोटं देवघर ठेवा, आता ज्यांनी घेतलं असेल ते राहू द्या, त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये, पण एक नवीन घेणार असेल त्यांच्यासाठी सांगतो, छोटं देवघर घ्या। जेवढं छोटं देवघर तेवढं चांगलं असतं, देव कमी बसतात। आपल्या देवघरामध्ये मुख्यतः करून देवीचा टाक, खंडोबाचा टाक, आपली देवी कोणती आहे आपल्या रिलेटिव्ह मध्ये यांच्या सगळ्यांना एकदा विचारा, देवी कन्फर्म करा। नाहीतर आपण काय करतो, एक देवीची पूजा वेगळी करतो आणि आपली कुलदेवता असते वेगळी, हे कन्फर्म करून घ्या, एकदा क्लिअर करून घ्या। एक देवी एकदा मनापासून क्लिअर करून घ्या आणि देवीचा मान सन्मान करायचा। आपल्या देवीचा टाक, खंडोबाचा टाक ठेवा, बाकी देवघरात दुसरं काही ठेवलं नाही तरी चालेल। गणपती असेल हे ठेवा, मुंजा म्हसोबा हे देवघरात ठेवू नका। मुंजा म्हसोबा, चंद्र देवत, शनी, मारुती हे देवघरात ठेवू नका, ह्या गोष्टी देवघरात नाही ठेवायच्या। परत देवघरामध्ये डबल देव नको। देवघरामध्ये जर बाळकृष्ण असेल तर बाळकृष्ण डबल ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही। लग्नामध्ये काही काही त्यांच्या घरामध्ये 2-3 असतात, 2-3 वेळेस लग्न झालं असतं कोणाचं, म्हणजे मुलं 2-3 असतात, मग त्यांचे वेगळे लग्न झालेले असतात, मग बाळकृष्ण 2-3 येत असतात, म्हणून बाळकृष्णाला काही प्रॉब्लेम नाहीये। पण बाकी दुसरे देव घरामध्ये डबल नको, शनी, मुंजा, मारुती, चंद्र देवत हे नको। देवी पण एकच पाहिजे, दुसरं नाही। आणि यंत्र, आता खूप जण यंत्राच्या पाठीमागे लागलेले, हे यंत्र घ्या, ते यंत्र घ्या, ते यंत्र घ्या। यंत्राची तुमच्याकडून सेवा होत असेल तर यंत्र घ्या, अन्यथा यंत्र घेऊ नका। स्पष्ट आणि प्रांजल मत आहे माझं पहिल्यापासून। यंत्राचं झालं। कुलदेवतेचा मान सन्मान, आपण काय म्हणतो, कुलदेवतेचा मान सन्मान लग्न असेल तर जायचं का नाही, प्रत्येक वर्षी न चुकता आपण कुलदेवतेच्या दर्शनाला जावं। जर तुम्ही देवीच्या दर्शनाला जाणार असाल तर 11 अलंकार घेऊन जायचे। 11 अलंकार म्हणजे काय, हार, वेणी, मणी, मंगळसूत्र, विरोधे, जोडवे, खेळण्या पाळणा, 5 फळं, पूर्णाचं नैवेद्य, पूर्णाचं ताट, साडी, चोळी, मणी, ह्या सगळ्या गोष्टी आहे, ह्या आपण जिथं राहता तिथून घेऊन जायचे। आणि जिथं देवीचं स्थान आहे तिथून घेऊन जाऊ नका, आणि काय होतं तिथलच्याच वस्तू तिकडच्या इकडे ट्रान्सफर होत असतात, म्हणून आपण जिथं राहता तिथूनच घरूनच सगळ्या गोष्टी 11 अलंकार सगळ्या घेऊन जायच्या, 11 अलंकार। आणि जर खंडोबाला जाणार असेल तर 1.25 मीटर कापड असेल, हळद असेल, भंडारा असेल, नारळ असेल, भरीत असेल, ह्या ज्या गोष्टी तुम्हाला जेवढ्या घेऊन जातील तेवढे घेऊन जा। आणि देवीचा मान सन्मान करायचा। देवीला जाताना देवीचा टाक घेऊन जा। देवीचा टाक कशामध्ये घ्यायचा, डब्यामध्ये घ्यायचा। एक डबा घ्या,
त्याच्यात तांदूळ ठेवा, देवीचा टाक ठेवा, तो टाक देवीची तिथं भेट घालून आणायची. खूप जण काय करतात, नुसतं जाता दर्शन करून वापस येतात. तसं ना करू. देवीचा टाक जा, तिथे टाकाला भेट घालून या, तिथे अभिषेक करा, तिथं दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचायचा. कोणत्याही देवीच्या मंदिरात गेला तुम्ही, तुळजापूर असेल, कोल्हापूर असेल, सप्तशृंगी असेल, तुम्ही माहूर असेल, इथे गेल्यानंतर देवीचे दुर्गा सप्तशती आहे ते वाचायची. 1.5 तास लागतो वाचायला. बाकी आपल्याला फोटो काढण्यात खूप वेळ असतो, तर एवढा वेळ देण्यापेक्षा तिथं पण वेळ द्या. आणि इथं पण सगळ्यांनी मिळून नवार्णव मंत्र आहे, तो नवार्णव मंत्र म्हणायचा. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे जास्त करून. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करा, देवीची आरती करा. बाहेर आल्यावर पुरण थापून घेऊन जा, पुरणाचे दिवे थापायचे, त्याच्यात दिवे लावायचे, पुरणाची आरती करायची. आणि हे केल्यानंतर डायरेक्ट आपल्या घरी यायचं. तुम्ही जर देवीचा मान सन्मान करण्यासाठी जात असाल तर देवीचा मान सन्मान केल्यानंतर डायरेक्ट आपल्या घरी यायचं. घरी आल्यानंतर आपला जो देवीचा टाक आहे त्याचा अभिषेक करायचा डबल. कारण रस्त्याने आपण जाऊन गेलेलो असतो. देवीचा अभिषेक करा. अभिषेक केल्यानंतर आपण एक कुमारिका असेल, एक सवाष्ण असेल, ती जीव घालायची. प्रत्येक वर्षी कुलदेवतेचा मान सन्मान करायचा, ह्या पद्धतीने करायचा. खंडोबाचा जरी केला तर तुम्ही ह्या पद्धतीने मान सन्मान करावा, या पद्धतीने मान सन्मान करा. आता ह्या पद्धतीने जर आपण, खूप जण काय म्हणता, मग आमच्या मोठ्या घरी देवीचा टाक आहे तर आम्ही ठेवला चालतो का? तुम्ही देवीचा फोटो ठेवा, देवीचा फोटो ठेवला तरी खूप आहे. आणि खूप जण म्हणतात की दादा लग्न झाल्यावर मग टाक घ्यायचा का, आता नाही घेतला चालेल का? देवीचा टाक तुम्ही कधीही घेऊ शकता, त्याला बंधन नाही. असं लग्नच व्हायला पाहिजे मग टाक घेणार असं काही नाहीये. आपली कुलदेवता, कुलदैवत हेच आपले देव महत्वाचे आहे. बाकी दुसरं एक कसं असतं, आपले आई वडील कसे महत्वाचे असतात, बाकी रिलेटिव्ह तर असताच, पण महत्व कशाला देतो आपण? आपल्या आई वडील. का बरं? आपल्या आई वडिलांना आपल्याला जन्म दिला, त्यांनी आपल्याला पालन पोषण केलं. तसेच आपली कुलदेवता, कुलदेवता आहे. म्हणून प्रत्येक वर्षी न चुकता आपल्या घरातील मुलं असेल त्यांना पण नवीन संस्कार आपण द्यायला पाहिजे. प्रत्येक वर्षी न चुकता आपण कुलदेवतेच्या दर्शनाला जायला पाहिजे. खूप जण म्हणतात आमचं कामं होत नाही, कर्जबाजारीपणा आहे, लग्न होत नाही. खूप जणांचे मुलींची लग्न असेल, मुलांचे लग्न असेल, तर त्यांच्या हाताने मान सन्मान करायचा. त्यांच्या हाताने मान सन्मान करा, त्यांच्या हाताने अभिषेक करा. आणि तिथं आरती असेल, दुर्गा सप्तशती पाठ असेल, त्या गोष्टी तिथं करायच्या. परत तुम्ही तिथं नवार्णव मंत्राचा जप जास्त करू शकता, प्रदक्षिणा मारू शकता, जास्तीत जास्त सेवा करायची. म्हणून कुलदेवतेची सेवा दर पौर्णिमेला आपल्या घरामध्ये, दर पौर्णिमेला तुम्ही नैवेद्य आरती करत जा. खूप ठिकाणी दर पौर्णिमेला कुलाचार होत नाही. प्रत्येकाने ठरवून घ्यायचं दर पौर्णिमेला आपल्या घरी काय करायचं, नैवेद्य आरती तरी करायची. कमीत कमी आरती तरी दर पौर्णिमेला करायला पाहिजे. तुमची माहूरची देवी असेल, कोल्हापूरची देवी असेल, तुळजापूरची देवी असेल, दर पौर्णिमेला अभिषेक करावा, दर पौर्णिमेला आरती करू शकता, घरच्या घरी करू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही. ज्यांना रोज शक्य नसेल अभिषेक करणं, दर पौर्णिमेला करा, दर मंगळवारी करा, दर शुक्रवारी करा. अभिषेक घरच्या घरी श्री सुक्त, पुरुष सुक्त म्हणून तुम्ही अभिषेक करायला पाहिजे. आणि म्हणजे घरामध्ये जो देवीचा टाक असेल तो तसाच असतो ना, त्याला जर अभिषेक केला तर त्याची जी एनर्जी आहे, एनर्जी वाढत असते. म्हणून प्रत्येक देवाला आपण अभिषेक करायला पाहिजे, श्री सुक्त म्हणायला पाहिजे, श्री सुक्त, पुरुष सुक्त. दर पौर्णिमेला आपल्या देवीच्या टाकावर तुम्ही कुंकुमार्चन करायला पाहिजे. दर मंगळवारी कुंकुमार्चन करू शकता, दर शुक्रवारी कुंकुमार्चन करू शकता, बंधन नाहीये. सिद्धकुंजिका स्तोत्र म्हणू शकता. कारण काय होतं, कुलदेवतेची सेवा आपण काय करतो, फक्त नवरात्र आली की कुलदेवतेची सेवा करतो, बाकी वर्षभर काहीच करत नाही आपण. तसं करू नका. कुलदेवतेची सेवा दर पौर्णिमेला, दर शुक्रवारी, दर मंगळवारी ही सेवा आपण लावायला पाहिजे. ही सेवेची सवय लावायला पाहिजे. दर मंगळवारी अभिषेक करा, श्री सुक्त, पुरुष सुक्त, सिद्धकुंजिका स्तोत्र, दुर्गा सप्तशतीचे पाठ कसे वाचायचे तसा व्हिडिओ मी उद्या करणार आहे. तर ही सेवा या पद्धतीने आपण कुलदेवतेची सेवा, मान सन्मान आपण अवश्य करावा. जे करत नसेल त्यांनी अवश्य करा. खंडोबाचा पण मान सन्मान करावा, देवीचा पण मान सन्मान करावा. वर्षातून एकदा जायलाच पाहिजे. आपलं चांगलं चालू असेल तरी पण जा, आपलं वाईट चालू असेल तरी पण जा, दोन्ही वेळेस जा. कारण की अडलेले कामं, अडकलेले कामं हे सगळे कुलदेवतेची सेवा न करणं त्याच्यामुळे होत असतं. म्हणून
झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करतो, देवी आई चरणी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.